तब्बल 2 दिवसानंतर लातूरात डिझेलचा पुरवठा सुरळीत. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता लातूर जिल्ह्यात देखील जाणवू लागलाय. लातूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून अनेक पेट्रोल पंपावर डिझेलचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळं अनेक पंपावर डिझेल मिळणं बंद झालं होतं. मात्र मध्यरात्री डिझेलचे टँकर पंपावर पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा डिझेल पुरवठा सुरळीत झाला. खोपेगाव येथील पेट्रोल पंपावरून याच विषयी आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम कुठे ना कुठे आता भारतामध्ये दिसत आहे, तशासोबतच लातूरमध्ये देखील दिसत आहे. गेल्या 2 दिवसापूर्वीपासनं या पेट्रोल पंपावरती डिझेलचा जो स्टॉक आहे तो संपलेला होता आणि 2 दिवस या पेट्रोल पंपावरती डिझेल नव्हतं. त्यामुळं या ठिकाणी एक बोर्ड लावण्यात आला होता. डिझेल संपलं आहे असा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आला होता आणि त्यासोबतच आज मध्यरात्रीपासून या ठिकाणी डिझेलचा साठा जो आहे तो उपलब्ध झालेला आहे आणि आता त्यामुळं या ठिकाणी सकाळपासूनच पाहायला गेले तर गर्दी पाहायला मिळत होती आणि अनेक जे ग्राहक आहेत ते डिझेल मिळत नाही म्हणून परेशान होते. माझ्यासोबत एक ग्राहक आहेत. मला सांगा नेमकं कुठून आला तुम्ही आणि कुठं कुठं डिझेल? सोलापूरहून डिझेल भेटलं नाही साहेब, इथं भेटलं डिझेल. किती किलोमीटर रन घ्यावा लागला तुम्हाला डिझेलसाठी? 100 ते 140 किलोमीटर रन घ्यावा लागला तर डिझेल भेटलंय. अशी कुठं कुठं परिस्थिती जाणवली? सोलापूरला एक चालू आहे आणि तुळजापूर लातूर अशा भागी चालू आहे. निश्चित स्वरूपात अशा पद्धतीने सोलापूरहून आलेले हे ग्राहक आहेत, जे ट्रक व्यावसायिक आहेत. त्यांना सोलापूरपासून डिझेल मिळालं होतं. आज या ठिकाणी इथं डिझेल उपलब्ध झालं. मामा मला सांगा 2 दिवसापासून तुटवडा होता, काय काय परिस्थिती आहे आता? तुटवडा असं म्हणता येणार नाही, परंतु आमचा जो टँकर सोलापूरला भरायला जातो तो थोडासा यायला वेळ लागायला. 2 दिवस वेळ झाला नाही, 2 दिवस नाही, जो आधी या युद्धजन्य परिस्थितीच्या आधी जे म्हणजे वेळेवर टँकर यायचा तो थोडा यायला आता 8-10 तास वेळ व्हायला, एवढंच, दुसरं काय नाही. त्यामुळे ग्राहकांना काही नाही, ग्राहकांचं कसं आहे माहिती आहे का, आता ह्याच्यात मेन फॅक्टर काय आहे सांगतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये लोक विनाकारण पॅनिक व्हायलेत. का पॅनिक व्हायलेत? आता पर्सनली तुम्ही जरी तुमची मोटरसायकल वापरता तुम्ही, या युद्धाच्या परिस्थितीमुळे तुम्हाला असं वाटायला की आता हे सगळं बंद पडणार आहे, पण तुमच्या हे लक्षात येईना की तुम्ही 500चं भरल्यामुळे इतर लोकांना अजून त्रास होणार आहे. जे रुटीन तुम्ही 100 भरता ते जर राहिलं तर मला असं वाटत नाही, आता 11 वर्षापासून काम करतोय मी, काही म्हणजे अडचण येईल असं. निश्चित स्वरूपात अशाच पद्धतीनं पाहायला गेलं तर या ठिकाणी डिझेलचा तुटवडा या ठिकाणी होता. मात्र युद्धजन्य परिस्थितीमध्ये पूर्वी जे पेट्रोल डिझेल वेळेत मिळायचं ते आता मिळत नाही आहे. त्याला 1-2 दिवस वेळ लागतोय. मात्र लोकांनी सुद्धा पॅनिक होऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे आणि यासोबतच पेट्रोल पंपवाले देखील करत आहेत. कारण जेवढी पेट्रोलची गरज आहे तेवढंच पेट्रोल तुम्ही भरा असं आवाहन या लोकांनी सुरू केलेलं आहे. कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.